झाली जाणीव जेव्हा पापाची मला, झाली जाणीव जेव्हा पापाची मला, येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला, येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला, येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला. ऐक माझ्या मुला सांगतो मी तुला, ऐक माझ्या मुला सांगतो मी तुला, रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले, रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले. आज माझे जीवन मी प्रभूला दिले, आज माझे जीवन मी प्रभूला दिले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये पहिल्या स्तोत्राच्या 5व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावायचे नाहीत, पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावायचे नाहीत. स्वर्गाचे राज्य समजावून सांगताना प्रभू येशू ख्रिस्ताने राजाच्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीचा दाखला सांगितला. या मेजवानीच्या आमंत्रितांनी विलक्षण कारणे देत येण्यास टाळले. तेव्हा त्याने आपल्या दासांना पाठवून रस्त्यांवर जितके लोक आढळले त्या सर्वांना जमविले व जेवणाऱ्यांची भरती केली. राजाच्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी असल्याने या सर्व पाहुण्यांना पोशाख दिले गेले होते. जेव्हा राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याचे हातपाय बांधून त्याला बाहेरील अंधारात टाकण्याची आज्ञा त्याच्या चाकरांस केली. तेथे रडणे व दात खाणे चालते. या दाखल्यातील लग्नाचा पोशाख घातलेले त्यांच्या पापांसाठी मरण स्वीकारणाऱ्या व त्यातून पुन्हा उठणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. त्यांना नीतिमत्वाची वस्त्रे घातली आहेत. त्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र पोशाख न घातलेले ते आहेत ज्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. त्यांना नीतिमत्वाची म्हणजेच तारणाची वस्त्रे नाहीत. म्हणूनच त्यांना बाहेरील अंधारात म्हणजेच नरकात टाकले जाते, जेथे रडणे व दात खाणे चालते. ते नीतिमानांच्या गटात उभे राहूच शकत नाहीत. मेंढरे उजवीकडे व शेरडे डावीकडे अशी वेगळी केली जातील. मेंढरे देवाचे आशीर्वादित लोक तर शेरडे नरकाच्या शिक्षेस पात्र लोक होत. आपण कोणत्या गटात आहात? आपणासही नीतिमानांच्या मंडळीत स्थान मिळो अशी प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद.